तर मंडळी शनिवार रविवार म्हटलं की मुलांचा सुट्टीचा दिवस असतो. अशा वेळेस मुलांना जेवण कमी आणि नाश्त्यानेच पोट भरायचं असते. आज मला जरा वेगळ्या पद्धतीचे पोहे ट्राय करून बघू. नेहमीचे कांदा पोहे तर आपण नेहमीच खात असतो. अशी आमच्या इथे पोहे कोणी खात नाही, पण जेव्हा केव्हा मुलांचं मन होईल तेव्हा हे पोहे बनवले जातात. तर नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. व्हिडिओला लगेचच सुरुवात करत आहे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला चाळणीनं चाळून वापरायचे आहेत. तर मी वेळेवर पोहे आणले आहेत म्हणून मी तर चाळून घेत आहे. पोहे भिजत घालायचे आहेत. एक पसरट भांडं घेतले, त्यात आपल्याला पोहे 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी निथळून एक 5 ते 6 मिनटं पोहे तसेच ठेवायचे आपल्याला. हे पोहे भिजत घातले, थोडं साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. मिक्सर जारामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आणि कोथिंबीर कट करून घेतली. त्याच्या काळ्या पण वापरलेल्या आहेत आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली. मिक्सर जारमध्ये त्याची पेस्ट तयार करून घ्यायची. जास्त बारीक पण नाही आणि जाडीने मीडियम साईज आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. तोपर्यंत आपण फोडणीसाठी कांदा, कोबी आणि वाटाणे तर वापरलेले आहेत. आपण नेहमीचे कांदा पोहे करतो, त्यात कांदा आणि हिरवी मिरचीचा वापर केला जातो, पण मग जरा वेगळ्या पद्धतीचे केले म्हणून मी तर कोबी, कांदा आणि वाटाणे वापरलेले आहेत. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहेत. त्यातच आपल्याला आधी सुरुवातीला शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आधी तळल्यामुळे ते खरपूस व्यवस्थित तळल्या जातात आणि जेव्हा आपण कांदा परततो तेव्हा हे कांदे आपले शेंगदाणे कच्चे राहतात, व्यवस्थित नीट तळल्या जात नाही, म्हणून आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे तळून वापरायचे आहेत. एक प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मोहरी घालायची आहेत आणि कढीपत्ता छान तडतडला की त्यातच आपल्याला बारीक चिरलेला जो आपण कांदा, कोबी आणि वाटाणे होते ती तिन्ही जिन्नस आपल्याला त्या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा ते 1 ते 2 मिनटं परतून घालायचे आहेत. खूप जास्त वेळ परतू नका, जसं भाजीला करतो तसं नाही, फक्त थोडेसे कच्चं राहिलं तरी चालतं. असे ते दाताखाली लागले पाहिजेत, खूप छान लागतात अशी टेस्ट. जर अशा पद्धतीनं पोहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. तुमच्या मुलांना नक्कीच अशा प्रकारचे पोहे हे आवडतील. ते मिश्रण परतल्यानंतर आपण जे पेस्ट तयार केली होती, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची, ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहेत. हे नंतर न घालायची आहेत. कांदा आणि कोबी नंतरच त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली पेस्ट त्यात घालून घ्यायची आहेत. अर्धा चमचा इथं हळद घालायची आहेत रंग येण्यासाठी. मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि नंतर जे साईडला आपण पोहे ठेवले ते भिजत, ते छान असं 5 ते 6 मिनटं चांगलं भिजले आहेत आणि मोकळेसुद्धा झाले आहेत. ते आपल्याला त्या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. पूर्ण घातल्यानंतर हे पोहे छान असं परतून घ्यायचे आहेत आणि वाफेवर चांगले 5 ते 10 मिनटं होऊ द्यायचे आहेत. अशा पद्धतीचे पोहे खूप छान टेस्टी लागतात. आपण नेहमीचे कांदा पोहे तर आपण नेहमीच करत असतो. असे आमचे तर पोहे कधी खात नाही. 1-2 महिन्यातून पोहे केल्या जातात. जेव्हा पोरांचं मन होईल मुलांचं, तेव्हा अशा पद्धतीचे पोहे करून दिल्या जातात. ते खूप खुश होतात आणि ते आवडीनं खातात. त्यांना जेवण कमी आणि नाश्त्यानंच पोट जास्त भरायचं असते. त्यात मी थोडंसं चवीनुसार मीठ आणि 1 चमचा इथं साखर वापरलेले आहेत. हे अगदी तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्हाला साखर जर नसेल घालायची तर तुम्ही नाही वापरली तरी चालतं, पण साखरेमुळे खूप छान अशी टेस्ट लागते पोह्यांना, म्हणून मी तर 1 चमचाभर इथं साखर घालून घेतली आहे. खूप छान असं टेस्ट लागते आपल्या पोह्यांना. पुन्हा ते मिश्रण आहे आपल्या पोह्यांचं ते परतून घ्यायचं आहे, म्हणजे चांगला तडका बसला पाहिजे त्याला. नंतर जे शेंगदाणे तळलेले होते आपण, ते सुद्धा आपल्याला वरतून ते घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे. दिसायला पण खूप छान दिसतात आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे त्याचा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक केल्यामुळे आणि लसणामुळे खूप छान अशी टेस्ट लागते. कधीतरीच पोहे करायचे म्हटले तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सिंपल आहे आणि मुलांना नक्कीच आवडतील. हे पोहे आपण 5 मिनटं फक्त झाकण ठेवून देऊ. मस्त आपले पोहे इथं रेडी झालेले. तुम्ही पाहू शकता मस्त आपले झणझणीत कांदा पोहे इथं तयार झाले. जरा तेच कांदा पोहे पण जरा वेगळ्या पद्धतीचे. सर्व करताना मस्त त्यावर वरतून तुम्ही कोथिंबीर घालू शकता, की हवं असल्यास तुम्ही बारीक शेवई इथं वापरू शकतात. पण माझ्या मुलांना शेवच्या त्यांना एक कोरडे तळून द्यायची, त्यांना खूप आवडतं, म्हणून मी कोरडे साईडला तळून ठेवली आहेत आणि त्यावर मस्त वरतून लिंबू घेतलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.